लातूर जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य मोठा पाऊस झालेला नाही, त्यामुळे लातूरच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांची गर्दी जी आहे बी बियाणे खरेदीसाठी असेल किंवा खते खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिसत नाही आहे। लातूर जिल्ह्यातले शेतकरी हे प्रामुख्यानं सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी आहेत। सोयाबीन लागवडीकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची ओढ जी आहे ती लातूर जिल्ह्यामध्ये असली पाहायला मिळते आहेत। युरिया आणि DAP खत मिळावं यासाठी देखील शेतकरी लातूर जिल्ह्यातले दरवर्षी गर्दी करत असतात। यावर्षी जर आपण प्रशासनाची आकडेवारी पाहिली तर मुबलक साठा जो आहे तो खतांचा असलेला आपला पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत फर्टिलायझर्सचे विक्रेते आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। खरं तर त्यांचा देखील आग्रह असतो की युरिया आणि DAP खत जे आहे ते शेतकऱ्यांनी मुबलक प्रमाणामध्ये जरी मिळत असलं तरी ते योग्य त्या प्रमाणामध्ये वापरावं, कारण युरिया खत जास्तीत जास्त शेतकरी वापरण्याकडे भर असतो। काय मागतात शेतकरी यावर्षी, म्हणजे सोयाबीनकडे यावर्षी देखील म्हणजे ओढा आहे का शेतकऱ्यांचा? सोयाबीन आपला जिल्हा तर पहिल्यापासून सोयाबीनचाच आहे आणि सोयाबीनच होतं आपल्या जिल्ह्यात, कॉटनचाही जिल्हा नाही आहे। ऊस आणि सोयाबीन आपल्या इथे सध्या आहे, तर सोयाबीनचीच मागणी राहणार आहे। सोयाबीनमध्ये प्रथमतः महाबीजचं बियाणं चांगलं विकत असतं, सगळ्यात जास्त पहिलं महाबीजचं रेट कमी असतात, व्यवस्थिशीर असतं सगळं, त्याच्यामुळं पहिलं शेतकऱ्याची परंपरा असते की महाबीज। खतांचे आणि बी बियाण्याचे जर दर बघितले तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता किती वाढलेले पाहिजे? आता सरासरी 20-1500च्या आसपास होता, मध्ये एक ट्रम 1800 रुपये झाला, तोच आता 2100-2200 रुपयाला चाला। म्हणजे बऱ्यापैकी 500-600 रुपयानं पोतं फर्टिलायझरमध्ये सर्व वाढतच चाललेलं आहे सध्या। हे आपल्या युद्धाचा परिणाम म्हणा, ह्याच्यामुळं जरा थोडं ते सगळं फर्टिलायझरवर बी त्याचा परिणाम होऊच नाही काय ना काय। आपल्याला माल आहेत पण प्राईज वाढत चालत, माल भेटणार असं नाही, माल यायले पण प्राईज वाढत चालेल। जरा खतांचा मुबलक साठा आहे, साठा आहे, साठ्यामध्ये काय अडचण नाही सगळं, साठ्यात कुठं अडचण नाही। फक्त थोडंसं DAP सोडला आणि युरिया बी भरपूर आता म्हणजे आवक चांगल्या पद्धतीत चालू आहे, पण युरियाचा शेतकरी थोडा वापर जास्त करायला लागलेत, त्याच्यामुळं थोडं प्रॉब्लेम यायला लागले की शेतकऱ्यांनी कमीत कमी युरियाचा जेवढं गरजेचं आहे तेवढाच वापरायला पाहिजे, पण थोडं जास्त 266 रुपये किंमत असल्यामुळं शेतकरी युरियाची मागणी डिमांड जास्त करतो, किंवा मी नेऊन 5 पोते टाकले 10 पोते टाकले, त्या पद्धतीमध्ये त्यानं करायला पाहिजे की थोडा कमी झाला पाहिजे यूज वापर युरियाचा। जमिनीची जी पोत आहे किंवा कस जो आहे तो म्हणजे युरियामुळे युरियामुळं जमिनीची कस बिघडते। युरिया जास्त जमिनीसाठी म्हणा आणि आपल्यासाठी सुद्धा वाईट आहे, पण पुढं चालून त्याच्यासाठी आता नवीन वर्षभर भरपूर टेक्नॉलॉजीमध्ये सगळेच आलेत, नॅनो DAP आला, नॅनो युरिया आला, की आता हे असे विकण्यासाठी सगळंच बऱ्यापैकी येऊ लागले सगळं। पण शेतकरी कसं आहे, थोडं समजून सांगितलं कितीतरी थोडं शेतकऱ्याची काय पहिलं जी आपल्याला न्यायचे 10 पोते टाकायचे शेतात थोडी अशी सवय लागली, तर थोडं दमादमानं आम्ही बी प्रयत्न करायला लागलो किंवा युरियाचा वापर कमी करा, युरिया 2च पोते न्या, 1च पोते एकरी वापरा, असं चालू आहे। त्या प्रयत्नानं आता जे होईल तेवढं सगळेजण कोशिश करून आपल्याला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचंच आहे। लिंकिंगची चर्चा होते, म्हणजे बी बियाणे घेतल्यानंतर खतं घेतलीच पाहिजेत किंवा खत घेतल्यानंतर बी बियाणं घेतलं पाहिजे। फर्टिलायझरची युनियन जे आहे त्यांनी मग मागच्या काळामध्ये म्हणजे बंद केलेलं होते दुकानं आणि लिंकिंगवर बंदी आली पाहिजे असं करण्यात, लिंकिंगचं काय होतं? नाही साहेब, आता त्याच्यात जर काही असेल तरी आता सध्या काही लिंकिंग वगैरे असं म्हणून काहीच नाही, जे लागते त्याच्यासोबत शेतकऱ्याला समजा कोणी म्हणत असेल का ते घ्या, पण असं कोणी नाही आहे, असं लिंकिंग हा प्रकार नाही आहे ना। आता कुठलं फर्टिलायझर कंपनी असं कुणाचं काहीच नाही आहे सध्या। कंपन्यांकडनं काय आग्रह होतो? नाही, आताच काहीच नाही, कुठलंच काही नाही। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।